नमस्ते मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपल्याला छान छान एपिसोड आता पाहायला मिळणार आहेच। तर त्याचबरोबर आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे ईश्वरी खूपच छान तयार झालेली असते। ईश्वरीला बघून अर्णव चक्क तिच्या प्रेमातच पडतो। त्यानंतर अर्णव ईश्वरीला घेऊन वडाची पूजा करण्यासाठी निघलेला असतो। तर इकडे मध्येच सौदामिनी तिचा डाव टाकते आणि सौदामिनी असं म्हणते की काही झालं तरी सुद्धा यांची वडाची पूजा व्हायला नको, म्हणून सौदामिनी मुद्दामून पोलिसांना त्यांची गाडी अडवायला सांगते आणि त्याचप्रमाणे इकडे पोलीस नाकाबंदी करतात आणि अर्णवची गाडी अडवतात। त्यावेळेस अर्णव म्हणतो, काय झाले, गाडी का अडवली? त्यावेळेस पोलीस अर्णवला असं म्हणतात की नाकाबंदी आहे, तुम्हाला गाडी पुढे नेता येणार नाही, असं म्हणून अर्णवला गाडी तिथेच थांबवायला लावतात। तर इकडे ईश्वरीला टेन्शन येतं आणि काही झालं तरी ईश्वरीला तिची वटपौर्णिमा चांगल्या प्रकारे साजरी करायची असते, म्हणून ईश्वरी एक युक्ती चालवते, ती अशी की ईश्वरी चक्क अर्णवलाच वड बनवते आणि त्याचं वड समजून पूजा करते। तो आपल्याला 28 तारखेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ईश्वरी काय करते, खाली झाडाचा पाला ठेवते, त्या पाल्यावर अर्णवला उभा करते आणि त्याच्या पायावर पाणी टाकून पाय धुते आणि त्याचीच ती पूजा करायला लागते। त्यावेळेस अर्णव म्हणतो, काय करतेस तू? त्यावेळेस ईश्वरी म्हणते, 2 मिनटं थांबा तर सर, सगळं काही तुमच्या लक्षात येईल। त्यावेळेस ईश्वरी त्याच्या हाताला धागा बांधते आणि त्यालाच दोरा बांधत 7 फेरे पूर्ण करते। त्यावेळेस अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, इम्पॉसिबल आहेस तू। त्यावेळेस ईश्वरी म्हणते, काय करू सर, हे करावं लागलं मला, असं म्हणता क्षणी ईश्वरीचा पाय घसरतो आणि ती पडायला लागते। तितक्यात अर्णव तिला सावरतो आणि ईश्वरी असं म्हणते की आता वडाचं झाड कुठेच नाही म्हटल्यावर वटपौर्णिमा पूर्ण व्हायला नको का? आणि तुम्हीच माझे सर्वस्व आहात सर, मला तुम्ही 7 जन्म हवे आहात, तुमची साथ मला 7 जन्मासाठी हवी आहे सर, म्हणून आता मी तुम्हालाच वड समजून तुमची मी पूजा करते, ही पूजा गोड मानून घ्या सर। असं बोलता क्षणी अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि अर्णव खरोखरच ईश्वरीकडे पाहतच बसतो। अर्णव पूर्णपणे ईश्वरीकडे बघतो आणि तिच्या पुन्हा एकदा प्रेमामध्ये पडताना आपल्याला पाहायला दिसतो। फारच असा सुंदर एपिसोड आपल्याला 28 तारखेला पाहायला मिळणार आहे। तर एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान प्रोमो पाहण्यासाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।